आपल्या पुढील बातमीकडे 67 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनातीस असलेला जवान चंदू चव्हाण हा होळी सणाच्या तोंडावर आपल्या गावी परतला। फटाक्यांची आतिषबाजी करत भारावलेल्या वातावरणात त्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। संपूर्ण बोरविहीर गाव आनंदाने न्हाऊन निघालं होतं। तत्पूर्वी धुळे शहरातही चंदूचं धडाक्यात स्वागत करण्यात आलं। आपण या ठिकाणी पाहू शकतो की चंदू हा आपल्या घराकडे परततो आहे। अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे। चंदूचे बालपणाचे मित्र त्याच्या सोबत आहेत। त्याला चालताना काही अडचणी होत आहेत, मात्र त्याला सहारा देण्यासाठी, त्याला आधार देण्यासाठी त्याच्या बालपणीचे मित्र त्याच्या सोबत आहेत। त्याचे नातेवाईक, मित्र आणि संपूर्ण गाव आज आनंद उत्सवात न्हाऊन निघालेला आहे। एकंदरीतच या गावाचा दिवाळी दसरा हा आजच साजरा होतोय। आनंद अश्रूचे हुंदके, भारत मातेचा जय जयकार, फटाक्यांची आतिषबाजी आणि चंदू ज्या रस्त्याने गावात प्रवेश करेल त्या रस्त्यावर सडा, रांगोळी आणि औक्षण अशा भारावून टाकणाऱ्या वातावरणात जवान चंदू चव्हाण यांचं आपल्या मायभूमीत स्वागत करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील बोरविहीरच्या या जवानाचा मोठा भाऊ देखील सैन्यात आल्यानं चिकाटीनं चंदूला पाकिस्तानातून भारतात आणण्याचे प्रयत्न केले गेले। बोरविहीर या गावातील या जवानाचा मोठा भाऊ देखील सैन्यात आहे। मोठ्या चिकाटीनं चंदूला पाकिस्तानातून भारतात आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांना यश आलं। चंदूचं त्याच्या गावात अगदी धडाकेबाज स्वागत करण्यात आलं। स्वागत समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला। बोरविहीरच्या महिलांच्या डोळ्यातील अश्रू तर थांबण्याचं नाव घेत नव्हते। चंदूलाही अश्रू अनावर झाले होते। मी वापस आलोय की नाही मला वाटत सुद्धा अजून सुद्धा वाटत नाही की मी आपल्या देशामध्ये आलोय। भामरे बाबांनी जे प्रयत्न केले ते माझ्या भावाने मला सांगितलं। बाबांनी आपल्या मतदारसंघाचा आहे म्हणून भरपूर काही गोष्टी केल्या आणि जी अशक्य गोष्ट ती शक्य केली आणि मला स्वतःला विश्वास नाही होता। माझ्या भावाने मला सर्व सांगितलं। तिथं गेल्यानंतर सेनाची जी होती त्यांनी खूप प्रयत्न केले, सेनाचे अधिकाऱ्यांनी पूर्ण, आणि खूप मला आनंद झाला आणि मला सांगू म्हणजे मी आनंद व्यक्त नाही करू शकते। माझा पूर्ण देशाचे मी आभार व्यक्त करते की सगळ्यांना चंदूबद्दल एकच हे होती की चंदू लवकरात लवकर घरी यावा। तो लवकरात लवकर घरी आलेला आहे। आम्हाला खूप आनंद आहे। आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। असं वाटलं नव्हतं आयुष्यात की असा दिवस पण येईल। दिल्ली येथून संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी चंदूला त्याच्या गावी आणलं। जी अशक्य गोष्ट होती, पाकिस्तानातनं जवान परत सुखरूप येणं, ती आपण आज बघतो आहोत आणि म्हणून आज कुटुंबियांकडे त्याला सुपूर्द करताना एक विशिष्ट आनंद होतो। आम्ही शब्द दिला होता, तो शब्द पाळला। जवळपास 6 महिन्यानंतर चंदू चव्हाण शत्रू राष्ट्राच्या ताब्यातून मायदेशी सुखरूप परतला। चंदूला काही दिवस आपल्या गावाकडे राहून पुन्हा सैन्यात आपल्या तुकडीत रवाना व्हायचंय। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।